सर्व श्रोते मंडळी नमस्कार. आज हा 2024 नववर्ष सुरू झालं इतकं. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. कारण व्यवहारासाठी आपण इंग्रजीच वर्ष मानतो, त्यामुळे नवीन वर्ष 1 तारखेला सुरू झालं 7 तारीखात. आणि योग असा चांगला आला की सहसा जानेवारीमध्ये मार्गशीर्ष महिना येतो, आणि यावेळी मार्गशीर्ष महिना मागच्या वर्षी अधिक महिना आल्यामुळे पुढे आला, आणि त्यामुळे मार्गशीर्ष आणि त्याच्यात सुद्धा एका वेळी 6 योग आला. त्याच्यामुळे पादुका पण आपल्याला सुरुवातीला पासून म्हणजे आपल्या उपासनेच्या सुरुवातीला कोणता येतात. यावेळी त्यांनी सांगितलं की आधीच तुम्ही घेऊन पादुका म्हणजे आपल्याला पादुकांचं लक्ष या सोमवारच्या अगोदरपासूनच झाले. असो, त्यात 26वा श्लोक लागले मुक्त संग्रह अनहंवाद मृत्युत्साह धृतिच्छा समन्विता सिद्धे सिद्धो निर्विकारा करता सात्विक उच्यते. आता इथे सगळी म्हणजे आता सात्विक म्हणजे तमाकू सगळं हे चाललंय वर्णन, त्याच्यामध्ये सात्विक करता त्याच्याबद्दलचं वर्णन आलंय. आणि त्यामुळे करता म्हणजे कर्त्याची करतो आपण. तर आता सुरुवात म्हणजे सगळे प्रश्न आपल्याला काय पडतात की सुरू कुठून झालं. म्हणजे आपण या जन्म मरणाचा खेळ चालू आहे. प्रत्येक मनुष्य जन्माला आला तो मरतोय, मेलेला परत तो दुसऱ्या योनीत जातोय, 84 लक्ष करतोय, पुन्हा जन्म घेतोय. काय चाललंय, कसं काय झालंय? तर याचं उत्तर विवेकानंदांनी दिलं की माया. आणि एक उत्तर म्हणजे माया म्हणजे काय, खरं काही सांगता येत नाही, आपल्या बुद्धी पलीकडची गोष्ट आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की जे की वेदांत्यांनी जीव ईश्वर आणि त्यांचा अनादी मानला, माया त्यांचा संबंध जीव ईश्वर आणि त्यांचा साध होतो. त्यातला जीव ईश्वर अनादी मानला, कारण त्याचा फरक आधी म्हणजे सुरुवात सांगता येत नाही कसं झालं ते. पण झालं ही गोष्ट म्हणजे आता जे झालंय त्याच्यावर आपण विचार करायचा. म्हणजे जे घडलंय ते आता कसं घडलं आणि ह्याच्यात आपण चर्चेत गेलो तर हातात नाही लागणार. म्हणून आपण सुरुवात विचार करून करायचे की आता जे झालंय ते आता पुढे कसं आपण निभावायचं. त्यामुळे इथे आता करतो ते म्हणजे आता शेवटच्या 18 अध्यायामध्ये सगळं पुन्हा सगळ्याचं उजळणी करण्यासाठी सगळं पुन्हा सांगितलं. तर त्याच्यामध्ये कर्त्याची लक्षणं सांगितली की तो सात्विक आता सुदैवाने सात्विक त्याची लक्षणं आपल्याला मिळाली. मुक्त संघ अनहंवादी, मुक्त संघ हा संघ म्हणजे आसक्ती. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आपलं कुठलंही कर्म आपण पाहिलं खर्चाचं चाललं म्हणून कर्माचं उल्लेख झाला की म्हणजे आपण जे काम जे कर्म आता पूर्वीच्या काळी वैदिक कर्म म्हणजे यज्ञ यागादी वगैरे याचा उल्लेख होता. पण आताच्या काळात आपण असं झालं की आपले दैनंदिन कर्म ज्या गोष्टी रोजच्या रोज आपण करतो, आणखी करतो, तर जी सगळी जी आपली कर्म आहे त्या सगळ्या कर्मामध्ये प्रत्येक कर्म करताना आपले कुठेतरी संघ कुठेतरी त्यापासून मिळणाऱ्या अपेक्षेने आपण कर्म करतो. ते चुकीचं नाहीये. म्हणजे कर्म फळाच्या अपेक्षेने कारण जर तुम्ही कर्माला प्रवृत्तच होणार नाही मनुष्य. जर मी असं म्हणलं की आम्ही नुसती नोकरी करून पगार बिगार नाही मिळाला तर चालेल, कोणी करणार नाही. त्यामुळे आपण निश्चितपणे फळासाठी प्रयत्न करतो. पण इथे कसं आहे की गंमत अशी आहे की फळ मिळायचं नाही, म्हणजे ते मिळणं आपल्या हातात येईल. म्हणजे फळ मिळवण्यासाठी आम्ही कर्म करतो हे ठीक, पण त्या कर्माचं कुठल्या कर्माचं केव्हा कुठलं फळ मिळेल हे कुठल्याही प्रकारे आपल्या हातामध्ये नाही, आणि आपण याचा अनुभव घेतो. ते आमच्या काका गोष्टी सांगायची की तो तुमचा एक मनुष्य होता, नोकरी लागली तर ते त्याचं ते डिपार्टमेंटच बंद झालं. डिपार्टमेंट बंद झालं, नोकरी गेली. असं तर जेवढ्या ज्या ठिकाणी व्हायला काहीतरी कारण व्हायचं आणि ते जायचं, प्रयत्न करून सुद्धा हाताला काही घ्यायचं नाही. तर आता अशा वेळेला मग त्या कर्त्याचा आता सात्विक करतात लक्षण करतात त्याचा तो मुक्त संघ म्हणजे मग त्या ठिकाणी त्यांनी तो त्या फळाची जी आसक्ती त्याच्यावर दुःख आपल्याला काय येतं, मग तिथं फळ मिळालं नाही किंवा काही वस्तू ठरवली विकेल मला त्याच्यापासून जो लाभ व्हायचा तो नाही होता किंवा मला दुःख नाही. पण जेव्हा असं म्हणतात की ठीक आहे प्रयत्नाने उत्तर केला, फार छान दिलंय ना पुसून करीन आम्ही ते आपल्या हाची संबोध गुरूंचा म्हणून ते सुरुवातीला लिहिलंय नित्य प्रवचना. यत्न प्रसून करीन रामा न तुझी सत्ता
हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा चौका. एक याचा कसून नका प्रयत्न करा. मी सांगितलं का पुढे प्रयत्न कसून करा. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी व्यवहारातली असो परमार्थातली असो कुठेही प्रयत्न लागतो. प्रयत्नाशिवाय कुठलीच गोष्ट होती. यत्न कसून न करेन मी यशले रामाकडे तुझी सत्ता. मग त्याच्यात फळ द्यायचं की नाही हे तुझ्यावर अवलंबून. कारण ते देवाने आपल्या हातात ठेवलंय. तुमच्या पूर्वकर्मानुसार तुम्हाला केव्हा कुठलं फळ कुठल्या कर्माचं द्यायचं हे सर्व त्यांनी आपल्या जवळ ठेवलेलं आहे. आणि ते ठेवलंय त्याला काय तुम्ही काही म्हणू शकत नाही त्याला की ते का असेल तू काय आहे विचारू शकत नाही असं आहे. तर त्यामुळे ते फळ त्यांनी आपल्या हातात ठेवल्यामुळे एवढं नक्की लक्षात ठेवायचं की आपण जे आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आपण उत्तम प्रकारे केलं तर त्याचं निश्चितपणे फळ मला या जन्मात पुढच्या जन्मात तुमच्या 1000 जन्मात जेव्हा केव्हा मिळायचं तेव्हा निश्चितपणे मिळणार. आणि माझा पुढच्या पुढे कोणी म्हणजे प्रगतीवरच जाणार. तुमचं म्हणजे अर्जुनाच्या शंका शुचेनाम श्रीमताम जे तशी परिस्थिती तरी दिलासा दिला की हो जर तू साधना करत राहिलास तर तू उत्तम घराने जन्माला येशील. पुढे उत्तम गती मिळेल आणि तू आता पुढे पुढे जाऊन एकदम मुक्त होतीस. तर विचार झाला मुक्त संध्या आणि अनाहमवादी अनाहंकारी म्हणजे त्या तिसऱ्या अध्यायामध्ये 187 वेळी त्याच्यात लिहिलं की आणि हे कर्म मी करता का आचरण या अर्था ऐसा अभिमान झाली चित्ता रेगवण्याची. तू एखादी गोष्ट केली तर त्या कर्तृत्वाचा अभिमान तू बाळगतो. खरा विचार करायला गेलो तर आपण लक्षात देतो की खरं आपण जे सगळं करतो तर कोण म्हणजे खरं मी करतो असं म्हणणं हे धाडस भगवंताच्या इच्छेने म्हणा किंवा कुठेतरी अशी एक शक्ती आहे की जी आपल्या या गोष्टी घडवते. म्हणजे मी करतो असं आपण म्हणतात. खरं विचार करायला गेला मी सूक्ष्म विचार केला तर लक्षात येतं की खरं मी काहीच करत नाही किंवा आपण काहीच करत नाही. करता नव्हे आपण असे समर्थ म्हणतात की राम करताय मी करता नाही. त्यामुळे तिथे भगवंत म्हणतात की हे कर्म मी करता या हा आचरण या अर्थात असा अभिमान चित्तात निघून देशील का असा अभिमान धरून कर्म करू नकोस. असं कर्म जर केलं तर काय होईल तुला त्या कर्माचं फळ जर मिळालं नाही तर त्याचं तुला दुःख होईल. नाही तर तुला दुःख झालं की तुझी अभिवृत्ती झाली. म्हणून त्या ठिकाणचं अहंकार नाही अनाहंकार अनाहंवादी अहम नाही अहंवादी न आणि ज्योती उत्साह समन्वित आहात. ज्योती आणखी कोणी सांगतो 4 104 चौथ्या 2 104 4 योगी आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी देईन येणे संकल्पेही जयांचे मन मिटाळेना. ही सुद्धा कोणी जवळजवळ या सात्विक कर्त्याला लागू करते की हे कर्म मी करीन अथवा आरंभिले सिद्धीच नाही येण्या संकल्पेही जयाचे मन मिटाळेना. तो संकल्प त्यांनी सुद्धा ठेवत नाही तो की हे कर्म मी आता करतोय तुम्हाला फळ मिळेल नाही मिळेल तो सिद्धीला जाईल न जाईल त्याचा मी काही हे करत नाही. ते सर्व तुम्ही भगवंतावर सोपवून देता असो. म्हणून त्या ठिकाणी मुक्त संघ हा अनाहंवादी आणि जिथे उत्साह समन्वित वृत्ती म्हणजे धैर्य म्हणजे कर्मापासून तुमची वृत्ती ढळता कामा नये कुठल्याही प्रकार. त्याच्यात ज्ञानेश्वरीतले वय ते काही मी वाचत नाही. जोशी साहेब पण बोलणार नव्हते त्यामुळे ते आणखी त्याच्याबद्दल पण हे फक्त उल्लेख करतो की त्याच्यामध्ये त्या कर्मापासून तुमची वृत्ती न ढळणं म्हणजे त्या कर्माची तुम्ही पूर्ण समरसपणे ते करणं आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय प्राप्त होतं का नाही होतं तर तुम्ही त्याचं कारण असेल की तुम्ही कर्माशिवाय राहू शकत नाही. तुम्ही ठरवणार नुसतं एका जागी बसायचं हे जर कर्म होईल आणि तुम्ही बसूही शकणार नाही एका जागी बसा जिथे 10 मिनिटं बसतो आपण नाही बसू. त्यामुळे कर्म हे तुम्हाला जे प्राप्त झाले ते कर्मच भाग आहे. त्यामुळे त्या कर्मामध्ये धैर्य म्हणजे त्या दैवी संपत्तीमध्ये पहिला अवयव गुण सांगितला. कुठल्याही प्रकारची भीती नाही. स्वामींकडे वचन काय घेऊ नको मीच या पाठीशी आहे म्हणजे प्रयत्न कर मला मिळवण्याचा माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत राहा मी सतत तुझ्या पाठीशी. आणि हे त्यामुळे आपण योगात लावलं तरी छान आहे की जे कर्म प्राप्त झालंय तुम्ही उत्तम प्रकारे करून त्या कर्मात पूर्ण झोकून देऊ ते काम मी पूर्ण झोकून देऊन चांगल्या प्रकारे करेल किती छान आहे. म्हणून तुमची धैर्य कर्मापासून वृत्ती न जाणं आणि सदाविषयी उदासीन असणं उत्साह समन्विता उत्साह पण उत्साहपूर्वक म्हणजे काहीतरी आपल्या डोक्यावर उभं ठेवलं म्हणून नेहमी म्हणतं की आपण जे उपासना किंवा साधना करतो विशेष
त्याची साधना करताना डोक्यावर ओझं ठेवण्यासाठी करत असं थोडं थांबा, ते नका करू बसे. ते नामस्मरण करतोय, मग त्याचा एवढे काय 10 माळा पूर्ण करायचे, भर 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 ओढता त्याची पाठी टाकून झालं असं आहे काय? तसं नाहीये. ती उपासना ही पूर्ण त्यामध्ये, विशेषतः परमार्थामध्ये म्हणजे साधनेमध्ये पूर्ण झोकून देऊन देवाचे साधन आपण करतो. त्यावेळेला खरं ते साधनाचं फळ आपल्याला किंवा ते आपण त्या परमेश्वराशी एकरूप होणार. त्याची काय त्याला मी नावं द्या, भक्ती म्हणा, उपासना म्हणा, काही म्हणा, पण त्या चित्ताची एकाग्रता करून त्या परमेश्वराचे स्मरण करणं. स्मरण असेल, श्रवणम कीर्तनम विष्णू करून, श्रवणम कीर्तनम विष्णू श्रवण असेल, नवविधा भक्ती हे करताना आनंदाने करायचं. आणि ज्या चारही गोष्टी केल्या, म्हणजे जर सत्कर्म केली किंवा साधन केलं उत्साहपूर्वक, तर आपल्या फलाविषयी आपली उदासीनता आपोआप निर्माण होते. मगाशी जो विषय आला की फळाविषयी उदासीनता, फळाच्या मागे लागू नका, तर ती उदासीनता ज्या वेळेला आपण उत्साहपूर्वक एखादं साधना करतो त्यावेळेला त्या फळाची अपेक्षा आपली नाही ठेवतो. मग आपल्याला फळ मिळालं किंवा नाही ते त्याचा काही आपण परवा करत नाही आणि आपला उत्साह जुना होतो, म्हणजे आणखी ती वाढत जातो. म्हणून त्यांनी याचा शब्द घातला आणि उत्साह समन्वित, त्यांचा समन्वय समन्वित आणि सिद्ध्या निर्मित आला. म्हणजे मग अशी सांगितलं ते की एखादं कार्य मी केलं, ते सिद्धीला गेलं तरी फार भरून जाते, सिद्धीला नाही गेलं, ते पूर्ण नाही झालं तरी सुद्धा त्याच्याबद्दल विचार पावत नाही. परवा आम्ही हे वाचतो त्या ज्ञानयोग विवेकानंदांचा, तर त्याच्यामध्ये छान विचार आहे की म्हणतात की सुख सहन करू शकता नाही. तर किती वेगळा विचार बघा, सुख सहन करणं हे आपल्याला जेव्हा ते खरे सुखाची अनुभूती येते, आणि ते जरा फार विशेष सुख जर असेल, म्हणजे व्यवहारातलं म्हणतो, व्यवहारातलं घेऊ आपण सगळं, ते व्यवहारातला हा इथे एकदम पहिला नंबर आला आहे, इन्कम पहिला नंबर आहे. तर तेव्हा जे काय आपल्याला जे म्हणजे आपण त्या अक्षरच्या कशाला हात टेकण्यासारख्या आपली प्रवृत्ती होती, तर त्याच्या म्हणतात त्या जर तुम्ही झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही कदाचित तुम्ही त्याच्यातनं वाढवत जायची शक्यता असते. मी तुम्हाला तुमचा अहंकार वाढू शकतो, तुम्हाला अनेक प्रकारचे म्हणजे मी सगळ्यात श्रेष्ठ आहे किंवा मी एखादी गोष्ट कमवली. तर वास्तविक पाहिलं असं तर काय सगळ्यात जास्त मार्क पडत असते तर पहिला नंबर. पहिला नंबर मी असं काही नाही, त्याच्या पुढच्यावरची आणखी कोणते मार्क नाही, त्याचा पहिला नंबर नाही. पण तरी सुद्धा आपल्याला त्या सुखाचं म्हणजे त्याचे ज्याला एक म्हणतो आपण ते मर्यादा आहे, त्या मर्यादेत भोगता येत नाही. असं मी अशी गोष्ट ऐकली की एका मुलाचा नाही पहिला नंबर यायचा, कारण पहिलीपासून 10वी 11वी पहिला नंबर यायचा, त्याला नैराश्य आलं. त्या मुलाला नैराश्य आलं की सतत पहिला नंबर येतोय, त्यांनी मग ते कळले की असं ऐकलं. तर म्हणजे आता खरं खोटं माहित नाही, पण म्हणजे खरंच असं आहे की सारखं जर आपल्याला सुख मिळालं तर सुखाची किंमत नाही मिळत राहणार. त्यामुळे दुःख आहे आपल्या देवाची कृपा आहे असं होऊया आपण. मग कोणतरी तर मागितलंच की मला दुःखाने तर तुझी आठवण होईल. सुखाच्या वेळी आपल्याला पहिल्यांदा आठवतं का आपण विचार करा, आपल्या प्रत्येक सुखाचा क्षण आयुष्यात आलेले विचार करा की आपल्याला सुरुवातीला असं सुख एखादं धाडा झाल्याबरोबर असं वाटलं का की स्वामी तुमच्यामुळे हे मिळालं नाही, म्हणजे आपण त्या सुखाच्या आनंदाच्या लहरीमध्ये लक्षात ठेवतो की देवाला पहिल्यांदा ठेवलं लोकांना वाटतं. म्हणजे पण सुखाच्या वेळी मात्र लगेच देवाची आठवण सोडून म्हणजे सुखाच्या बाबतीत तुम्ही हा विवेक तिथे सांगितलंय की त्या सिद्ध निर्विकाला. मग हा सुखदार म्हणून फार बुडवून जाणं हे बाकीच आहे, आणि दुःखदार म्हणून फार त्याच्यामध्ये अगदी आत्महत्या करणं किंवा फार टोकाला जाणं, हे दोन्ही गोष्टी नको असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे ज्याला आपण सात्विक करता म्हणून त्याची लक्षणं त्यांनी असा हा जो करताय त्याला सात्विक असं म्हणतात. फक्त काही वय ज्ञानेश्वरच्या वास्तू आणि मग त्यांच्याकडे घेते तरी फळवंतेशी सांडली या वाढी की जीवी सरळ या शाखा का चंदनाची या 52 नावाचं एक चंदन आहे, त्याच्या शाखा म्हणजे त्यांना फळं मिळत येत नाही. पण आपल्याला माहिती चंदनाला सुवास किती असते, चंदनाला फळ सुवास येतो कान फळताही सार्थका जैसिया नाग लतिका तैसिया करी नित्याधिका क्रिया जोका. नागवेलीला फळ नसते, त्या नागवेलीची पानं आपण खाऊन छान जेवण झाल्यानंतर पान विडा वगैरे करून ते खातो. तर तसे पण फलशून्यता विफळता पै फळाशी ही काढली तुता फळे काहीशी आणि आदरे करी बहु असे
परी करता मी हे न उमसे वर्षाकाळीचे जैसे मेदोपिंग देवीची परमात्म लिंग समर्पावया जोगा कर्म कलापूर पैगा निपजावया प्राणाचे मुलांकडे यश शुद्धी साधणे त्या शास्त्राचा वाची पाहणे क्रिया आपल्याला वेळेचं मर्यादा आहे. त्यामुळे आपण साहेब परिचय बोलणार त्यामुळे तुमचा अभ्यास जास्त आहे माझ्यापेक्षा त्यांचं पण आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे मी जास्त आता विवरण करते पण सगळ्यांकडे एवढंच या निमित्तानं मी म्हणू इच्छितो की वर्षात आपण एकदा जमतो इथे दर महिन्याला पण जरी कसं असलं सामुदायिक उपवासाचा विशेष आहे. इथे आपण सगळ्यांची येतो ते एक आपण सत्रवृत्ती घेऊन येतो त्यामध्ये काय एक तास थांबतो त्यावेळी आपण सगळा प्रपंच घरात काय चाललंय इकडे काय सगळं विचारून असतो आणि फक्त आपण या ठिकाणी उपासनेसाठी येतो जे आपण देवासाठी येतो आणि देवाच्यासाठी जे जीवन येतो आपण मग मी देवळाच्या अनुसार किंवा अग्नीकडे जाऊन सर्व प्रकारचे मिळतो. तर तसं आपण इथे या वर्षाचा एकदा होईना सुरुवातीला वर्षाची सुरुवात आपण या निमित्ताने सामुदायिक उपासनेने करतो की जेणेकरून आपल्या सर्वांच्या ठिकाणी ज्याला आपण सत्संग असं म्हणतो. सत्संग म्हणजे अगदी काही सगळे संत प्रत्येक ठिकाणी आपल्या आता या क्षणाला विचारलं तर सत्रवृत्तीच आहे कुठलीच नाही हे तुम्ही लक्षात सांगतो. त्यामुळे सगळे हे असे सत्रवृत्ताचे आलेले आपण ही जी उपासना करतो याचं फळ वर्षभर आपल्याला हा जो आनंद आहे हा आनंद आहे परमार्थ संपूर्ण आनंदाचा विषय आहे. लोकांना असं वाटतं साधना परमार्थ नमस्कार गंभीर गोष्टी अगदी आनंदाचा विषय आहे. मी जेवढा त्यामध्ये डुंबार त्या आनंद सागरात तो जसा संजय म्हणतो ना काय म्हणतो तो की त्याचा हर्षामृत कमळावरील होत तो आहे कीर्ती आठवीचा वेळ वेळा भोगी तसे महासुखाचा सोहळा जेचा हर्षामृत कळवणावरील लोळतो आहे संजय म्हणते. त्यांचा संवाद आपण कृष्णार्जुनांचा की माझा महासुखाचा सोहळा जो होता भोगतोय असं वाटतं जणू काही एखादा समुद्र आहे आनंदाचा सागर आहे आणि त्या सागरात मी पकडलोय आणि त्याच्यावर मस्तपैकी असं पडून छानपैकी असं चाललोय काय सुरत कल्पना आहे तसं म्हणे मला वाटतं की असं त्याचा हर्षामृत कल्लोळावरील लोळत आहे. हर्ष आनंद काही कल्लोळ सागरामध्ये उठणाऱ्या लाटा आनंदाच्या त्या लाटांवर जणू काही मी लोळत छान ओढलेलो आहे. तसा आनंद हा उपासना आहे ती साधना आहे त्याच्यामध्ये आनंद आहे. तो आनंद आपल्या वर्षावरती का म्हणून असं वाटतं सुरुवातीला या ठिकाणी जमतो आणि ती उपासना करतो. तुझी काही सेवा झाली ती स्वामींना अर्पण करू. राजा योगी स्वामी अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.